आपल्या गावात हे जास्त काही सांगायला नको आहे. आपलं गाव खूप पारमार्थिक गाव आहे आणि सांगितलं तसं ऐकतात, हे विशेष आहे. मला बराच अनुभव या सांजोरी गावाबद्दल. पण एक मला सांगा, गावाचं नाव आणि गावाचं नाव लौकिक जे करतात ते संत, तसं नेता बी करतो, पण नेता स्थानिक आपल्या बरं काय तालुका जिल्ह्यापुरताच राहतो नेता. पण जो महात्मा आहे, जो संत आहे, तो आपल्या गावाचं नाव लौकिक बरं काय सर्व तिन्ही लोकांमध्ये करतोय. तुम्हाला एक श्लोक सांगतो, वाटल्यास नीट लक्षपूर्वक श्लोक ऐका. राजा देशापुरताच पूज्य असतो, पण विद्वान जे असतात ते सर्वत्र. विद्वान स्वदेशे पूज्यते राजा आणि विद्वान सर्वत्र पूज्यते, असं शास्त्रकारांनी म्हटलं. राजा स्वदेशापुरताच, आपल्या भागापुरता, जिल्हा तालुका किंवा आपल्या राज्यापुरताच राजा तो प्रसिद्ध असतो, पण विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान जे संत आहेत, बुद्धिमात्मे महात्मे आहेत, ते नुसतं या देशामध्येच नाहीत, भारतामध्येच नाहीत, मृत्यू लोकांमध्येच नाहीत, उभयलोकी कीर्ती यांची, असं वर्णन केलंय. तुका म्हणे गाजो वैकुंठी सोळा याई भूमंडळा मागिती. वैकुंठापर्यंत त्यांचं नाव लौकिक असतं, वैकुंठापर्यंत. अजून एक प्रमाण सांगू, ऐका जरा. उभारीला ध्वज तिही लोकावरी नाहीशी चराचरी. तिन्ही लोकांमध्ये त्यांची कीर्ती असते, ऐका, त्यांची ख्याती असते, ते नाव लौकिक करतात. सांजोरी गावाचं नाव लौकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक महात्म्यामुळे झालेलं आहे. ऐकतात ना? जर हे महात्मे इथं आले नसते, बहुतेक सांजोरीचा परिचय झाला एवढी बरं का महती वाढली नसती. ऐका जरा, आमच्या कृष्णा महाराजांमुळे, अण्णांमुळे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात याचं नाव लौकिक झाला या सांजोरी गावाचा. आणि आता त्यांच्या पाठीमागे आमचे नाना गोपाळ महाराज, बरं, यांनी तर जास्त पुढे गाडं काढून टाकलं. म्हणून ते स्वतः, त्यांची मुलगी, मुलगा, मी त्यांना आल्या सांगितलं, हे मागच्या जन्माचे योग भ्रष्ट आहे. एवढ्या लहानपणी आणि इतकी कला अवगत, एवढं ज्ञान अवगत, यांनी मागच्या जन्मी करता 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 अपूर्ण राहिलं होतं, ते या जन्मामध्ये लगेच पूर्ण करू राहिले, लगेच बोल. आणि गीतेचं वाक्य पण आहे, गीतेमध्ये असं म्हटलेले, अथवा योगी नामेव कुले भवती, याच्यावरचा श्लोक, सुचिनाम श्रीमतांगी हे योग भ्रष्टो भिजायते, असं गीतेच्या 6व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. याच्यावर ज्ञानोबांची ओवी पण आहे. वैशेची गावा न येता, दशेची वाट न पाहता, बालपणी सर्वज्ञता वरी तयापे. तंतोतंत त्यांच्याकडे लागते. त्यांच्या योगाने पुन्हा जिकडं तिकडं आपल्या गावाचं नाव लौकिक वाढू राहिलाय. आमच्या गोपाळ महाराजांचं मनोगत होतं, तुम्ही सेवा करा, म्हटलं करेल. आणि पुन्हा हा काल जो असा आहे, हा जरा निवडणुकीचा काल आहे. ऐका नाही, कोण कोणाकडे कोण कोणाकडे, आम्ही कोणाकडे लटकत काय माहिती. ऐकतात ना? तुम्ही विनोद समजू नका, थोडंसं सांगतो 1 मिनिटात तेवढं. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मतभेद, पक्षपात, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही पंथाचा, कोणत्याही धर्माचा, कोणत्याही जातीचा, कोणत्याही पक्षाचा कोणी काय येणार, यारे यारे असं असं वर्णन केलेलं आमच्या तुकोबारांनी. कोणी बी या, आमच्यामध्ये मतभेद नाही, भेदच नाही. उलट तुकोबारांचा भेदाभेद भ्रम, ऐका नाही, भेद पान अमंगळे भ्रम आहे. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद,
भेदाभेद नाही म्हणून वादच नाही आमच्या वारकरी संप्रदायामध्ये, पक्षच नाही, असे तटच नाही. ऐका जरा, आता आम्हाला अशी पंचायत पडली, कोण नाव लिहू कळतं की नाही, कोण नाव लिहू. काँग्रेसनं नाव लिहिलं येणी काँग्रेसनं प्रचार केला, भाजपनं नाव लिहिलं येणी भाजपचा असं काही म्हणतील बरं काय. पण एक वाक्य सांगतो तुम्हाला, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये देश, धर्म आणि हिंदुत्व या 3 गोष्टी मान्य आहेत. ऐकतात ना, आमच्या वारकरी संप्रदाय देशाविषयी स्वाभिमानी, धर्माविषयी ऐका आणि हिंदुत्व या 3 गोष्टी. आमच्या संतांनी खरा धर्माचा प्रचार प्रसार केला. नामदेव महाराजांनी तीर्थयात्रा करण्याचं निमित्त तेच होतं. आणि तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलंय अभंगामध्ये, वाढावया सुख सुख वाढावं, भक्ती वाढावी, धर्म वाढावा, भगवंताचं नामाचं महत्व कळावं, याच्याकरता त्यांनी अवतार त्याच्याकरता अवतार धारण केले. याच्याकरता ते वैकुंठाहून आलेत. आम्ही वैकुंठवासी किंवा येथे उपकारासाठी आले घरच्या कितीतरी प्रमाणे तुम्ही सर्व सुज्ञ विद्वान मंडळी आहे. पण निष्ठ डोळ्यापुढे आणून देतो, ऐका जरा. मग आमच्या संतांनी भक्तीचा, धर्माचा, ऐका जरा, देशाचा, हिंदुत्वाबद्दल त्यांनी तळमळ, ऐका जरा. विवेकानंद स्वामी तर म्हणत होते, असे महात्मे होऊन गेले निष्पुर निष्काम स्वामी विवेकानंदजी, माझ्या धर्माविषयी जो काही वेळ वाकडं बोलेल त्याला मी समुद्रात फेकून देईन. ऐकतात ना. पण धर्म अजून काही काही लोकांना समजलेला नाही. वेळ असेल तर मी धर्माची व्याख्या सांगेल पुढे. पण तुर्त नामदेवरायांनी तीर्थयात्रेचं जे निमित्त केलं, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई, सावता महाराज, बरं काय, गोरोबा काका, ही सर्व मंडळी त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला होती. आणि तीर्थयात्रेच्या निमित्ताने धर्म, देश आणि हिंदुत्व याचा प्रचार केला. नुसत्या महाराष्ट्रात का, ऐका, पंजाबापर्यंत. आणि तो कशाच्या माध्यमातून? नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी, नाच कीर्तनाचे रंगी. कीर्तनाच्या माध्यमातून, नाचत नाचत कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान दीप लावू जगी, जग शब्द वापरला. नुसतं महाराष्ट्र, भारत, जगात म्हटले त्यांनी, जगात, बरं का. मग अशा प्रकारे हे 3 गोष्टी ज्याला मान्य आहे ते आम्हाला मान्य आहे, ते आम्हाला अनुसरून आहे. या 3 गोष्टी, देश, धर्म आणि हिंदुत्व, ते आमचे आहे. या 3 गोष्टी ज्यांना मान्य नाही, मग त्या कथा आहेत ना 23 नंतर नाही करायला लागलं, तुम्हाला चेहरा बदलतच नाही.
भलता संकटमा सापडेल ना ग बसेल तुमले अशी चिंता पडेल शे कोण खावून कोणाकडे जावं ऐका अहो इतकं चालू आहे मी आता आलो ना पेट्रोल पंपवर गाड्यांचे एकदम जबरदस्त रांगा गर्दी आहे म्हटलं काय म्हणजे मोफत भेटी आहे ना म्हणे प्रत्येक हाटलींवर एकदम गर्दी प्रत्येक हाटलींवर म्हणलं एवढी गर्दी का बरं हाटलींवर म्हणजे मोफत आहे म्हणे बघा 20 तारखेपर्यंत ऐका पण आपल्याला पंचायत पडेल काय करावं कोणीकडे जावं ऐका पण एक लक्षात ठेवा आमच्या संतांच्या शब्दाप्रमाणे सांगतो ज्या तिन्ही गोष्टीला जागतात त्याचं स्मरण होऊ द्या त्याची आठवण ठेवा ऐकतात ना काही काही लोकांना त्यांची बी आठवण पडली बोलू खरं बोलू का हा बरं काय काही काही लोकांनी भ्रष्टाचारी आपल्यामध्ये घेऊन घेतले नाही लागलं असेल खरं ते जे बोलत होते यांनी असा भ्रष्टाचार केला त्यांनी असा भ्रष्टाचार केला आणि अशा बोलणाऱ्यांनी त्यांना ओढून घेतलं कोणाला काय कसं चांगलं म्हणायचं आपण कोणाचा विचार करायचा आपण कोणाचा विचार इतकी कठीण परिस्थिती आहे फक्त शेतकरीच मरून राहिला तेवढा त्याचा कोणी विचार करीत कोणाचा शेतकऱ्यांवर 3 आश्रम पोचतात 3 आश्रम 3 जण कोणते 3 जण बरं काय ब्रह्मचारी वानप्रस्थ आणि संन्यासी ऐकतात ना हे 3 आश्रम गृहस्थ आश्रमी जो शेतकरी त्याच्यावर पोचवून राहिले ऐकायला त्याचा कोणी विचार करीत नाही लाडक्या बहिणी भलत्या आनंदमयी झाले ऐकतात ना लाडक्या बहिणींचा विचार केला खूप चांगली गोष्ट आहे माझ्या माता भगिनी इतक्या कष्ट करतात त्यांच्यामुळेच आपण बोलतो त्यांच्यामुळेच आपण वाढतो ही त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद त्यांची बी कदर केली पाहिजे केली त्यांची कदर पण बाकी मग बाकी नाराज होतात ऐकानी नीट लक्षपूर्वक ऐका सर्वांचा विचार समदृष्टी म्हणतात त्याला आमच्या पारमार्थिक दृष्टीने सर्वांच्या समदृष्टीने असा विचार केला पाहिजे आणि अशी समदृष्टी ज्याला आहे त्याला आपण अशा प्रकारचं मत दिलं पाहिजे त्याला आपण अनुसरलं पाहिजे आणि त्याला अनुसरणारे आमचे संत होते म्हणून मी मुद्दा आमचे संतांना बरं का कोणाचीच भीती वाटली नाही बेधडक राहिले बेधडक वाटले ऐका छत्रपती शिवाजी राजांनी नजराणा दिला आमचे तुकोबाराय झुकले ऐकायला आपण अगोदर म्हणतो कितला दिशी कळतं की म्हणून आमचे संत नाही भीड भार तुका म्हणे सानाथोर आशेर राजाने नजराणा दिला पण त्या राजांना अभंग देऊन दिला आम्हाला हे नको आम्ही जेणे सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे ये बर का ते मदमृत ते तुकोबारायने म्हणावं आमच्यासारख्याने फक्त सांगावं बरं काय तुम्हाला लक्षात येते की नाही हा तुम्ही वाटल्या जर तुम्हाला अनुभव घेऊन घ्यायचा ना तुम्ही आत्ते दी देखा वाटल्यास तसं तुम्ही देणार नाही तसा चेहरा दिशी राहणार नाही तुम्हाला ऐकायला माझा मूळ विषय काय चाललाय आमचे संत असे निर्भीड होते त्याचं कारण ते म्हणलं आम्हाला कोणाचीच भीती नाही आम्हाला कोणाचीच भीती नाही का भीती नाही ते अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे हरिदास म्हणतात बरं काय हरिदासाशिवाय देव कोणाच्याही मागे पुढे उभा राहू शकत नाही मग असे आम्ही हरिदास बरं काय आम्हाला हरिदासांना तिन्ही लोकांमध्ये भीती नाही अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगतात आम्हा
आम्हा हरीच्या दासा काही भय नाही खेळणुकी शब्द एक आता नीट लक्ष करून ऐका. आम्हा म्हणजे आमचे सर्व हरिदास. तुकोबा आहे वैयक्तिक स्वतंत्र एकट्यावर असे बोलले. आम्ही जेवढे हरिदास आहेत बरं काय तेवढ्या हरिदासांना तिन्ही लोकांमध्ये भीती नाही भय नाही असा सरळ सरळ अर्थ झाला. थोडंसं मजेदार चिंतन असं उपस्थित होतं. हरिदासांनाच का भीती नाही. जर जगामध्ये बारकाईने आपण बघितलं जोही प्राणी जन्माला आला त्याच्या पाठीमागे भीती ही आहेच. ऐका भीती किती प्रकारची आहे मग याचा पुन्हा खुलासा मी पुढे करतो. आणखी भरतरू बरं काय यांनी आपल्या ग्रंथामध्ये 9 प्रकारचं भय सांगितलंय. 9 प्रकारचं नीट लक्षपूर्वक ऐका. 9 प्रकारचं भय कोणकोणतं सांगितलंय. भोगे रोग भयम कुले चिती भयम वित्ते नृपलाद भयम माने दैन्य भयम बले रूपु भयम रूपे जराया भयम शास्त्रवाद भयम तपे इंद्रिय भयम काये कृतांतात भयम. ऐकतात हे 9 प्रकारचं भय. ऐका पहिलं भोगे रोग भयम. जेवढे भोग की तेवढे रोग. रोगाचं भय. भोगापासून रोगाचं भय. भोगापासून जेवढे भोग तेवढे रोग. नवीन नवीन भोग तर नवीन नवीन रोग. हा चिकनगुनिया ऐकेल होता का कन्या. कोरोना ऐकले. डेंगू किती नवीन आजार किती नवीन रोग आहे. ऐका ना डेंगू हा जो आजार आहे हा रोग आहे इतकासा डास त्याने दंश केला तो चावला तर त्याच्यातून तो डेंगू नावाचा रोग आजार. वास्तविक त्या डासाचा जर विचार केला तो डोळ्याला दिसत सुद्धा नाही हो बरं काय. ज्यांना तर मोतीबिंदू आलेला आहे त्यांना तर अजिबात दिसणारच नाही. इतका सूक्ष्म इतका नाजूक आहे पण काय शक्ती बरी त्याच्यामध्ये. तो चावला तर माणूस मारून टाकतो ना. बघा तुम्ही मी सांगतो विनोदाने देवाने अशी वेगळे प्राणी निर्माण केले आपलं डोकं बुद्धी काम देत नाही. देवाने एक असा प्राणी निर्माण केला त्याला कान दिला नाही. कान हे पिंटू माहिती आहे तुला. कान कोणाला नाही रे. वा 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 फार पुढे चांगला मोठा होशील बरं का तू. फार गोड ऐकून बी राहिला तू. सर्पाला कान नाही. हा एक प्राणी असा निर्माण केला त्याला शेपूटच देईल. ते अवघड आहे ना. आपलेच तपाशी देखाल पाहिजे. ती जागा खाली कधी सोली देईल. बेडकाला शेपूटनी बेडकाला. बेडकाचे अवयव आणि माणसाचे अवयव सादृश्य आहेत सारखेच आहेत. म्हणून सायन्समध्ये जे प्रयोग केल्या जातात बेडकाला धरून त्याच्यावर प्रयोग करतात बहुतेक. हा बेडकाला शेपूट नाही. मी म्हणतो माणसांना नसे का ना पण कीर्तनकार्यातले देवाला पाहिजे. या झोपेल झापेल बाहेर काढतात. हा ऐका विनोदाने बोललो मी. मग एक प्राणी असा निर्माण केला सांगतो त्याला एवढं मुंडकच देईल नाही डोकं.
आपण मालकरी म्हणून टाइम लागेल तरी बाकी सांगत बाकीच परिचयाच ऐकतात ना. खेकडा हा जो प्राणी खेकडा, खेकडाला डोकं नि डोकं, चालताना सुद्धा असं डिस्को चालते. कोण? खेकड. बघ कसे विचित्र, किती प्राणी देवाने इतके सृष्टीमध्ये प्राणी निर्माण केले. आपलं डोकं बुद्धी काम देत नाही. एक 6 पायाचा प्राणी, एक 4 पायाचा प्राणी, एक 2 पायाचा प्राणी. एका प्राण्याला इतके पाय मोजल्याच जात नाही आणि एका प्राण्याला पायाचाच पत्ता नाही. बघा तुम्ही बारीक करा निरीक्षण. आता इतके पाय दिले, जितके पाय दिले एका प्राण्याला. हा हा वा वा. वाण्या गोम, वाण्या म्हणा बामन म्हणा तुम्ही गोमला बी भरपूर पाय असतात. गोम म्हणतो आपण तिला. किती पाय आहे? आणि सर्पाला पाय कशी सृष्टी आहे प्रभूची. पण मी सांगू, सर्पाला पाय नाही पण पायवालानी फाय फाय करतात. ऐका कशी परिस्थिती. अशी कितीतरी प्राणी, मग त्याच्यामध्ये हा एक दास प्राणी निर्माण केला. त्याच्यात अशी शक्ती भरलेली. सांगतो तुम्हाला, तुम्ही अंधारामा 2-4 गोधडा पंगरी लिहा बरं का, तरी सुद्धा तो तिथे येतो. आणि जचे डास, जचे नस आहे तर ते तोच असतो. कोण? मी डासेस न सांगितलंय ना. काय ऐकतात तुम्ही? मी म्हणतो आपण डॉक्टरकडे जर गेलो बरं का, डॉक्टरकडे आपण रक्त लघवी जर तपासायचे असेल तर तो रक्त काढण्याकरता त्याला नस सापडत, तो इकडं सुईतोस तिकडं इतका बेजार करतो, एकदम हात दाबायला लावतो, हात बांधा कसं तरी प्रयत्न करतो, कवा तरी त्याला नस सापडते. अहो 2-4 गोधडा पंगरेंवर अंधारामा बरोबर जर ते नसतं ते किती प्रॅक्टिस असेल, कुठे कोर्स केला असेल त्याने कोणी. मग तो डास चावला तर डेंगू नावाचा आजार होतो. बघा डेंगू, आता मागे कोरोना नावाचा आजार, किती 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 हानी झाली, किती लोक गेले. काही काही तर घराचे घर बसलेत, घराचे घर बसलेत असा प्रस्ताव. मग हे का, हे रोग का, तर तसे भोग पण आहे. मग जसे भोग तसे रोग ठरलेलेच आहे. नवीन नवीन भोग, नवीन नवीन रोग. मी तुम्हाला असं म्हणतोय, पूर्वी माझ्या माता मावल्या कसं बी असेल कपडा घालून आपल्या जो धंदा असेल काम असेल त्याला निघायचे. आता तसं नाही. आता एका कलर मध्येच बाहेर पडतील. ऐका कसं बी बाहेर पडत एका कलर मध्ये. त्याला मॅचिंग म्हणतात ना, मॅचिंग. एकदम एकसारखं पाहिजे, एकाच रंगाचं. चप्पल हिरवी, पातळ पण हिरवच पाहिजे. ऐकानी बांगड्या पण, नखपालिश पण, टिकली पण, ब्लाऊज पण, नवरा पण नाही, नवरा नाही. एवढं बदल करायला राहिले म्हणजे तेले बी कलर जर देता हायगाई करणार नाही, हायगाई करणार नाही अशी परिस्थिती. तुम्ही खेड्यामध्ये जाऊ द्या, मोठमोठ्या सिटीमध्ये जर बघावं ना, आपल्यासारख्याला बघताना लाज वाटते. लाज शपथ घेऊन सांगतो, खोटं बोलणार, खोटं बोलणार अशी परिस्थिती. असे वेडे वाकडे कपडे, असे वेडे वाकडे राहणं, असं वागणं फार कठीण आहे. मग जसे भोग तसे रोग. पूर्वी गुरुजी 12 बंदी नावाचा ड्रेस होता. त्याला 12 बंदी म्हणे, अपभ्रंश शब्द येतो. पण 12 बंदी, बंद म्हणजे नाड्या, आपण कसन्या म्हणतो, असे 12 बंद राहायचे आणि वरती पगडी पांगुटी राहायची. पूर्वीचा असा ड्रेस बरं काय. पूर्वी असा होता, अगोदर पगडी घातल्याशिवाय ड्रेस घालायचा, ड्रेस काढल्याशिवाय पगडी. कारण पगडी
टोपी ही इज्जत समजायची, इज्जत. आता राहिलंच नाही. ऐकतात ना, नीट लक्षपूर्वक ऐका. हा, मी म्हणतो सर्वसामान्य लोक जाऊ द्या, चांगले चांगले दुसऱ्याला उपदेश करणारे त्या बिगर टोपीना फिरतात. ऐका नीट, टिंगल निंदा म्हणून सांगत ती वस्तू सांगतोय. ऐका जरा. माझे आजोबा बरं का, त्यांना पगडी वापरायची. पगडी मी चांगलं ती बाळपंडी राहायची. काढताना अगोदर पगडी काढायची, मग सर्व काढले गेलं का मग आई ही बंडी काढायची, मग सर्व काढले गेले का मग पगडी काढायची. मी आणि जर तयार व्हायचं असेल तर अगोदर पगडीच घालायची आणि मग दुसरे बाकी कपडे घालायचे. मी लहान होतो एकदम. हा, शाळेत सुद्धा जात नव्हतो. बाबा तुम्ही असं का करता, असं का करतात तुम्ही? हा, आमचे बाबा मग तेव्हा मला एकदम लहान असताना सांगायचे, अरे ही आपली इज्जत आहे. काय म्हणायचे? ही आपली इज्जत आहे असं म्हणायचे. तुम्ही आता कल्पना करा त्याच्यावरून किती किती. मग तो पगडी ती तो बारबंदी नावाचा ड्रेस गेला, मग ड्रेस आला तो कॉलरचा 3 बटनांचा शर्ट, तो बी गेला. मग आला ओपन शर्ट. काय नाव दिलेले गोड, ओपन, सार्थ नाव. इथून तिथून बटणं लावलेल्या म्हणून झाकेले. नाही तर आमचे गुरुवारी विनोद करायचे. मी बहुतेक सांगतो, तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल, 2 कॉलेजचे पोरं मोटरसायकलवर निघाले. शर्टाचं एक बी बटन लावलं नाही. गाडी हल्ली, वारा लागायचा, ते शर्टाचे दोघं पख उडायचे. दोघं, तो मागचा आवरायचा, तो चालवणारा तर चालवण्यामध्ये होता, मागचा आवरायचा, पण बटणं लावत नाही. आवरून वैतागला. गाडी थांब म्हणे, गाडी थांब. का बरं? गाडी थांबव. आणि बलता वैतागलो म्हणे. हे आवरून तरी बटणं लावत नाही. ते आपण जरा बदल करू, क्रांती म्हणतात त्याला. आणि बरं काय, क्रांती झाली पाहिजे. बस काय बदल, काय क्रांती? म्हणजे या गुंड्या मागे करली. हे जे बटणं आहेत ना, हे माग करायचे. आता विचित्र स्वभाव, विचित्र बुद्धी आहे. विचार केला नाही, शर्ट काढले, जे बटणं होते ते मागचा भाग पुढे केला. चालले गाडी जोरात चालली, पण कॉर्नरवर गाडी स्लिप झाली, जबरदस्त ऍक्सिडेंट झाला. गाडी कुठं ते पोरं कुणीकडे रक्ताच्या थारोड्यात अगदी बेशुद्ध पडले. जुने 2 म्हातारे होते, 75 पुढे जायला. तुमले करण लागणार नाही मोफतला. मग ते एकदम जुने म्हातारे, जुन्या पद्धतीचे. ते म्हणे रामराव दादा ऍक्सिडेंटला पोरं पडले, धावत. अरे बापरे, काय ऍक्सिडेंट? असं ऍक्सिडेंट बघितलं नाही. अरे अवघडे, तरुण पोरे, आत्ता ताजा ऍक्सिडेंट झालाय. बघ म्हणे कशा या दोन्ही त्या माना फिरी जायला. ऐकतात ना त्या जुन्या पद्धतीचे म्हातारे, दोन्ही त्या माना म्हणे कशा. अरे गुंड्या पुढे होत्या तर हे बटणं मागे येईल. तो अरे बापरे, खरंच रे. पण हे ताजा चालूच झालेला आहे ना. जर वल्ली बशी गई तर बशी गई. त्यांनी काही विचार केला नाही. जेव्हा तिना पाय ना, जी मान शिली होती ती पुरी गुंडीच काय फिरायची. ऐकतात? मी कशा करता माझा भाव नीट लक्षपूर्वक ऐका. नुसतं हसण्या म्हणून नाही, दृष्टांताविषयी समजण्याकरता असतो. मी कशा करता म्हणतो, जेवढे नवीन हे भोग तेवढे नवीन रोग. मी म्हणत नाही, तुकोबराय स्पष्ट सांगतात, भोगे रोग जोडोनिया भोगे रोग जोडोनिया आता
जेवढे भोग की तेवढे रोग, भोगे रोगा जोडून या दिले अनेका. ऐका जरा, मग शास्त्रकार सांगतात भोगापासून रोगाचं वय, भोगे रोग भयम. दुसरं कुलेच्युती भयम. आता मोजावर का जरा किती भय होता. कुलेच्युती भयम, उत्तम कुलात जन्माला आला पण त्याला च्युत होण्याचं म्हणजे घसरण्याचं भय आहे. ऐकतात ना. म्हणून उत्तम कुलवाल्याने कसं वागावं, मोठ्या माणसाने कसं वागावं हे फार महत्वाचं आहे. हा, बापच म्हणतो ना पोराला बिडी चेटाडी लई नाही. ऐकतात ना. मग बापच जर म्हणतोय, हा ऐका जरा, मग आता ते पोरग का तसं वागणार नाही, का करणार नाही तसं. ऐका जरा. म्हणून मोठ्या माणसाने कसं वागावं हे फार महत्वाचं आहे. गीतेतला एक श्लोक सांगतो तुम्हाला. हा ताई थोडस हळू बोलूया, आमना जीव कसा कसा करेल आम्ही जेवण करेल नाही. ऐका नीट लक्षपूर्वक ऐका, चित्त विचलित होऊ देऊ नका. शब्द इतके महत्वपूर्ण आहेत ना, आम्ही आटोकाट प्रयत्न करतो, चिंतन करतो आणि एक एक शब्द तुमच्या हृदयापर्यंत पोचते पाहिजे, हा आमचा प्रयत्न असतोय. ऐका जरा, गीतेतला श्लोक सांगतो तुम्हाला. गीतेचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, अर्जुना यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तदेवेतरो जना सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. भगवान अर्जुना लोका तदनुवर्तते, लोक तसं वर्तन करतात. कसं, याच्यावर ज्ञानोबरांची गोड ओवी, फार सुंदर ओवी. ऐका. वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर ते अनुष्ठिती सामान्य सकल. काय शब्द ऐका बर का. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. धर्म शब्द ज्ञानोबरांनी विचार करू धर्म शब्द वापरलाय. ऐका. म्हणून आमच्या पूर्वजांनी धर्म बर काय लक्षात आणून दिला. धर्मासारखे वागलेत, धर्माला धरून वागलेत. ऐका जरा. मग जे वडील माणसं जसे वागलेत तसं आपण इतरांनी सर्वसामान्यांनी वागावं. प्रतिभाताई पाटील 5 वर्षे राष्ट्रपती होत्या. ऐकतात ना. पण 5 वर्षापर्यंत तुम्ही जर निरीक्षण केलं, कधी डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही, कधी पदर खाली पडू दिला नाही. आणि इथपर्यंत ब्लाऊजच्या बाया कुठपर्यंत, अशी परिस्थिती आहे. याला म्हणतात धर्मीय पुरुष, धर्माचं आचरण करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष म्हणतात. बरं काय, आमच्या संतांनी तसं आचरण करून दाखवलं. ऐका. तैशे संत जगी क्रिया करूनी दाविती. क्रिया म्हणजे आचरण करून दाखवलं आमच्या संतांनी. ऐका. मोठ्या माणसाला च्युत होण्याचं, खाली घसरण्याचं भय असतं, खाली घसरण्याचं. बापच म्हणतो पोरगा असं कर तसं कर, ते पोरं तसे करतात, वागतात, त्याला विलाज नाहीये. आमचे गुरुवारी सांगायचे, एक पोरग पेरूच्या बागात जाऊन पेरू चोरून आणायचं. तो बागवाला मालक कोणीतरी चोर अगदी पळकलाय, चोरी करून आज मी लपून बसतो आणि त्याला पकडतो म्हणे. तो बागवाला मालक लपून बसला. ते पोरग आलं, पेरूच्या झाडावर चढलं, हा धावत धावत गेला, वरच पकडलं, बेट्या सापडला. असे धंदे करतो, हा असे काम करतो म्हणे, लाज वाटत नाही. चाल तुझं गारण तुझ्या बापाजवळ सांगतो, चाल म्हणे घरी. तो म्हणे मग बाप घर सापडणार नाही म्हणे, मग कुठे प्रचार मग होईल म्हणे. नाही म्हणे मग कीर्तन, ते कीर्तन कसं कसंच वस्तू म्हणे.
मग कीर्तन माने प्रचार तुझा बाप आहे कुठे नेमका असेल कुठे म्हणे तो तिकडनं दारू पूर चोरी नाही ना ऐकतात ना. मग काय लक्षात येतं बापच जर असं करतो तो पोरग का चुकणार नाही. ऐका हा एका सुशिक्षित जोडप्याने काय केलं. लहान मुलगा होता एखादा वर्षाचा त्याला थोडंसं बोलता येऊ लागलं असं. त्या पोराला ते सुशिक्षित जोडपं त्यांच्या प्रेमाने त्यांची मजाक व्हायची. ते मजाकमध्ये त्याची आई काय म्हणायची त्या मुलाला बाळा तुझ्या बापाला काकू म्हण आणि तो बी म्हणायचा मग तुझ्या आईला काका म्हणतो. मग त्यानं शिकू लागले त्या पोरगावर तसा परिणाम संस्कार झाला. आईला काका आणि बापाला नेमकं बघा तुम्ही काही काही घराण्यात जर एखाद्या स्त्रीची ननन किंवा दीर असतात आणि ते जर तिला वहिनी म्हणतात त्या मुलावर असे संस्कार होतात. तो सुद्धा वहिनीच म्हणतो. कुणाला सख्या आईला. वास्तविक त्याची आई पण तो काय म्हणतो. हे संस्कार लहानपणापासून लागलेले. मग आता त्या मुलावर बी संस्कार. तो बापाला काकू म्हणे आईला काका म्हणे. एक दिवशी काय झालं त्याची आई स्वयंपाक करीत होती घरात. ते पोरग वट्ट्यावर बसलं होतं आणि त्याचा बाप कधी नाळ्याकडे हजामत करण्याकरता गेलेला होता. मग त्याच्या बापाच्या मित्र त्या पोराच्या बापाचे मित्र आले आणि ते मित्र आल्यानंतर त्या मुलाला विचारतात बाळ्या तुझे काका कुठे गेले. म्हण काका भाकरी करायला आणि तुझी काकू मन काकू कधी हजामत करावी. ऐकता सर्व. काय वाटलं तुम्हाला बरोबर आहे का चुकीचं आहे. तुम्ही काही कोणी बोलले तुम्ही कोणीतरी भिसकाडेल शिकवले. ऐका झालं त्या मुलाचं अगदी बरोबर आहे. त्याच्याकडे चुकी. मग चुकी कोणाकडे आई बापाकडे. म्हणून आई बाप दुरुस्त झाले पाहिजे. मोठे चांगले सुज्ञ झाले पाहिजे. हा मोठे जर चांगले वागले तर इतर सर्वसामान्य चांगले वागतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी मोठी अमृताची वाटे मोठी अमृताची वाटे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमाटी अमृताची वाटे मोठी अमृताची वा वा. आमच्या अशोकांना गोड प्रमाण दिलं. आत्ते त्या गरम होई राहिना. बर ऐका. मग जसं बीज शुद्ध असेल ऐका फळं बी त्याला गोमटे लागतात. म्हणून आपण हा विचार करून राहिलो मोठ्या माणसाने श्रेष्ठ माणसाने ज्येष्ठ माणसाने कसं वागावं. पण त्याला भीती आहे त्या ज्येष्ठ माणसाला कोणती कुलेच्युती वयम. उत्तम कुलवालांना खाली घसरण्याचं वय. दुसरं वय वित्ते नृपलाद भयम. वित्त म्हणजे पैसा नृपलाद म्हणजे राजा. पैशापासून राजाची भीती आहे तर चोराची पण भीती आहे. जास्त पैसा असेल राजा तरी जप्त करतो नाही तर चोर तरी चोरी करतो. ज्यांच्याकडे पैसा आहे ना ते असे बेभान वागतात. बस आम्हाला कोणाचीच भीती नाही. आमचं कोण काय करणार आहे असे त्यांना असं वाटतंय. पण नीट लक्षपूर्वक ऐका. त्या पैशावाण्याला शास्त्रामध्ये सांगितलंय येताना बी दुःख पैसा रक्षण करताना बी दुःख पैसा आणि जाताना बी दुःख पैसा देतो. अर्थनामर्जने क्लेशा तथैव परिपालने व्यये दुःखम आये दुःखम दिगातान क्लेशकारिणा. येताना रक्षण करताना जाताना तिन्ही कालात तो पैसा दुःख देतो. फार वाईट. आपण म्हणतो ज्यांच्याकडे पैसा आहे ते समाधानात आहे सुखात आहे आनंदात आहे. पण तेथले गोळ्या खायशी सुद्धा झोप लागत नाही.
कोणाला? ज्यांच्याकडे पैसा. आम्ही ज्यावेळेस बरं काय राष्ट्रपती भवनात गेलो, जेवण करताना प्रत्येक वस्तूमध्ये ते काहीतरी टाकायचं मग खायला. त्यांना म्हटलं हे काय असं? नाही मी तपासून खावं लागतं. त्यांना म्हटलं आणले तुम्ही थायमीड मी दिलं ना तरी काही होणार नाही. म्हणजे मोठ्या माणसाला किती किती जया अंगी तया यातना कठी. ऐकाय, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला झोप लागत नाही, आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो घसरणा का पसरणा बिचारा. त्याला बळजबरी उठाणं पडत, भाऊ उठले दूध काढायला वेळ होईल. ऐकाय, मी उलट सांगतो एक शब्द, ज्याच्याकडे पैसा आहे तो झोपेची वाट पाहतो. 12 वाजले अजून झोप कशी येत नाही. पण ज्याच्याकडे पैसा नाही ना, झोप त्यांनी वाट पाहत येणं जेवण होईल नका नाही. ऐकतात ना, अशी परिस्थिती. म्हणून त्या वित्तवानाला पैसावाल्याला राजाची चोराची भीती आहे. आता अशी पुष्कळ आपला इथे टाइम संपून जाईल. आपला खूप टाइम संपून गेलेला आहे. नीट लक्ष बरोबर का. नुसतं सांगतो माने दैन्य भयम, मानवाला दैन्याची भीती आहे. बले रिपू भयम, बलवानाला शत्रूचं भय आहे. रूपे जराया भयम, रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती आहे. शास्त्रवाद भयम, शास्त्रवानाला वादविवाद करणाऱ्याची भीती आहे. तपे इंद्रिय भयम, तपश्चर्यावानाला इंद्रियांचं भय आहे. कधी इंद्रिय खाली नेतील बरं काय सांगता येणार नाही. आणि शेवटचं काये कृतांतात भयम, हे शेवटचं 9वं भय. असे 9 भय आपल्या प्रत्येक जीवाच्या पाठीमागे आहे. पण या 9 भयांपैकी आमच्या विष्णुदासांना एकही भय नाही बरं काय. आमारीच्या दासा काही भय नाही. त्रैलोकी तिन्ही लोकांमध्ये कोणतीच भीती नाही. का भीती नाही? देव उभा मागे पुढे, देव त्यांच्या मागे पुढे उभा आहे. आणि मागे पुढे उभा राहून देव बरं का त्यांना संकटातून सोडवतो, त्यांची कोड बी सोडवतो. कशी संकट आणि कशी कोड सोडवतो एवढं सांगतो. आणि जे विठ्ठल करतो, एकदा हाताने टाळी, मुखाने नाम, मनाने ध्यान, आळस न करता गोड प्रभुनामाचा गजर करा. कोणीच कंटाळा आळस करू नका. विठोबा रखुमार.